अंगदेशाचा राजा झालो म्हणून मी स्वतःला भाग्यशाली मानत नव्हतो. कारण मला पूर्णपणे माहीत होतं की ते राज्यपद मला दुर्योधनाच्या कृपेनं मिळालं होतं. जे लाचार आणि दुर्बल असतात तेच केवळ असल्या दुसऱ्याच्या कृपेची ऐट धरतात. हे असलं कुणाच्या तरी कृपेचं राज्यपद आपण मिरवावं असं मला कधीच वाटलं नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे काय राज्यपद होतं? सर्वांनी फुलं उधळून, अभिषेकाचं जल सिंचून, कर्णाच्या नावाचा जयजयकार करून, नंतर सरळ सरळ दात विचकून त्याचा केलेला तो एका अर्थानं जगजाहीर अधिक्षेप होता. अधिक्षेप, अभिषेकयुक्त अधिक्षेप. कितीही दीन आणि असमर्थ असला तरी कोणताही माणूस आपला अधिक्षेप विसरू शकत नाही. मी तर एक योद्धा होतो. योद्धा मरण पत्करतो, पण आपल्या स्वाभिमानाचं मरण तो कधीच स्वीकारत नाही. मला हस्तिनापुराचा त्या दिवशी इतका वीट आला होता की हे नगर सोडून मार्ग फुटेल तिकडं निघून जावं असं वाटलं. अशा एका देशात जावं की जिथं माणसाचं कुल कधीच विचारलं जात नाही, केवळ बल विचारलं जातं. म्हणूनच त्या दिवशी सायंकाळी राजवाड्याच्या सौधावर चित्ररथ पक्ष्यांचा थवा पाहणाऱ्या दुर्योधनाला मी म्हणालोही, राजा, तुझं हे राज्यपद आता तूच सांभाळ. मला चंपानगरीचा मार्ग मोकळा करून दे. पण त्याचा आग्रह घोरपडीसारखा होता. त्यानं मला आवर्जून सांगितलं की कर्णा, तुझ्या जोरावर तर मी त्या पांडवांना तोंड देण्यासाठी भक्कमपणे उभा आहे. तू जर आता तोंड फिरवलंस तर मला नगरात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. कुरूंचा ज्येष्ठ राजकुमार दिवाभितासारखा जीव मुठीत घेऊन फिरताना तुला पाहायचा आहे की काय? तू हस्तिनापूर सोडून निघून गेलास तर हे पांडव मला जगणं सुद्धा अशक्य करून टाकतील. आणि म्हणूनच आपत्तीच्या वेळी मित्राला सहाय्य करतो तोच खरा मित्र, या एकाच विचारानं मी त्याचा अंगदेश स्वीकारला. सारथ्याचा पुत्र, सारथ्याचा पुत्र, अशी सहस्त्रमुखांतून बाहेर पडलेली रसरशीत तप्त लोह पुष्प ज्या सिंहासनावर खचून भरली होती, त्याच सिंहासनावर मनाचा निर्धार करून मी बळेच बसलो होतो. केवळ राज्यलोभाच्या आशेनं नाही. कारण अगोदर ज्या सर्वांनी माझी चीतू केली होती त्यांच्याकडूनच नंतर एका स्वतंत्र देशाचा राजा म्हणवून घेताना माझ्या मनाला ज्या असंख्य यातना झाल्या होत्या त्या केवळ माझ्या मलाच माहीत आहेत. गेल्या कित्येक रात्री मी माझ्या भविष्यात आहे तरी काय या तळमळीत काढल्या आहेत. केवळ एक विचार, गोमाशीनं कुत्र्याचा करावा तसा एकसारखा माझा पाठपुरावा करीत होता. मी सूतपुत्र आहे तर मग मला सूतपुत्र या शब्दाचा इतका संताप का येतो? का मी स्वतःला सूतपुत्र म्हणून धन्य मानित नाही? कुणीतरी सूतपुत्र म्हणताच माझ्या अंगातील रक्ताचे कण उधळलेल्या रान घोड्यासारखे का धावू लागावेत? मन म्हणजे आहे तरी काय? ते उलट सुलट विचारांचं भयंकर वादळ माझ्या देहात का निर्माण करीत आहे? काहीच उत्तर सापडत नव्हतं आणि कधीच ते सापडणार नव्हतं. मला पूर्णपणे माहीत झालं होतं की स्पर्धेच्या त्या दिवसापासून नगरातील सर्वजण मला अंगराज म्हणत होते, स्वतंत्र म्हणत होते. पण ते केवळ तोंडावर. माझ्या पश्चात
ते माझी सारथी म्हणून अवहेलनाच करीत होते. अपमाना इतकं जगात मरणही भयानक नसतं, पण तरीही स्वतःला मी अंगराज म्हणवून घेत होतो, स्वतंत्र राजा म्हणवून घेत होतो. अंतःकरणात अपमानाचे कढ पचवून बाह्यतः स्वातंत्र्याचे गोडवे गात होतो. कारण मी सारथी म्हणून राहिलो असतो तर कुणीच मला मान देणारं नव्हतं. अंगराज करणापुढं मात्र सर्वजण मान तुकवीत होते. हे अंगराजपद टिकवूनच मला जगात काहीतरी करता येणार होतं. कारण कर्ण उणे अंगराजपद म्हणजे केवळ धूळच नव्हती काय. धूळ कुणी मस्तकी लावीत नाही, ती पायदळीच तुडविली जाते. म्हणूनच माझी इच्छा असो वा नसो, हे अंगराजपद मला टिकवावंच लागणार होतं. स्वातंत्र्याची कास धरूनच मला या घनदाट अंधकारातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. स्वातंत्र्याशिवाय जीवन म्हणजे मूर्तीशिवाय मंदिर. माझं अंगराजपद हे माझं स्वातंत्र्यच होतं. कसंही असलं तरी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्यच, आणि ते मला प्राणपणानं जपायचं होतं. कारण मला माहीत होतं, माझ्या अंगदेशाच्या राज्यव्यवस्थेत युवराज दुर्योधन कसलाही हस्तक्षेप करणार नव्हता, आणि म्हणूनच मी स्वतःला स्वतंत्र म्हणवित होतो. दुर्योधन माझ्या भावना सांभाळील आणि माझ्या कल्पनांना कृतीची जोड देईल अशी माझी मनोदेवता मला सांगत होती. त्या उद्दाम भीमाला मला दाखवायचं होतं की कर्णाच्या हातातील प्रतोद केवळ घोड्यांच्याच नाही तर कधी कधी त्याच्यासारख्या माणसांच्याही पाठीवर फाडफाड उडू शकतो. काही काल मात्र मला स्वस्थ बसणं भाग होतं. झाल्या अपमानाचं विष पचवून गप्प बसणं भाग होतं. आतून जळत असताना बाहेरून शांत असल्यासारखं दाखविणं भाग होतं. हे अंगराजपद मिरविणं माझं कर्तव्य होतं. मला आत्मविश्वास होता की एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी स्वतःच्या शक्तीनं उन्मत्त झालेल्या त्या दांडगट भीमाच्या गळ्यात मी माझं धनुष्य अडकवून त्याची गर्दन गदगदा हलवीन आणि त्याला पटवून देईन की मी एक सारथीच आहे, पण वीर सारथी आहे. त्यासाठी थोडा काल थांबावा लागणार होतं. कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावीच लागते. अलीकडं मी आनंदी होतो तो मात्र फारच वेगळ्या कारणासाठी. कारण दूतांकडून माझ्या विवाहाची आमंत्रणं सगळीकडं गेली होती. विवाह खरोखरीच जगात स्त्री आणि विवाह या दोन गोष्टी नसत्या तर माणसाचं जीवन कसं झालं असतं. विधात्याचं हे रमणीय जग म्हणजे केवळ एक मरुभूमी ठरली असती. नद्या, निर्झर, पशुपक्षी आणि सुंदर सुंदर फुले असलेली तरीही मरुभूमी. प्रेमासाठी तहानलेला माणूस मरुभूमीत वणवण भटकला असता आणि शेवटी वेडापिसा होऊन त्यानं झाडाझुडपांना मिठ्या मारल्या असत्या. त्याच्या तडफडणाऱ्या जीवाला आत्महत्येशिवाय शांती मिळाली नसती. म्हणूनच स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळुवार निश्वास वाटतो मला. त्या निश्वासात पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ती असते. स्त्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरू शकतो. अपमानाचे कडू घोट धीरानं पचवू शकतो. नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करू शकतो. विवाह म्हणजे तरुण मनाला ज्याची नेहमीच ओढ असते असं जीवनाच्या वाटचालीतील सर्वात मोक्याचं ठिकाण. विक्रमाच्या सागराला सौंदर्याच्या सरितेचं
सानंद आलिंगन, दोन तरुण मनाचं मधुर मिलन. म्हणूनच मला दुसरं तिसरं काहीच दिसत नव्हतं. दिसत होती ती केवळ माझ्या जीवनात माझी साथीदारीण म्हणून प्रवेश करणारी माझी भावी अर्धांगी. एखाद्या मधमाशीनं आपल्या आवडत्या फुलाभोवती गुंजारत सारखं फिरावं तसं माझं मन तिच्या काल्पनिक मूर्तीभोवती एकसारखं घोटाळत होतं. मला माहीत आहे, माझ्यासारख्या योद्ध्याचं मन हे असे असू नये, पण तसं होतं, कारण मीही एक माणूस होतो. योद्ध्याचं मन बाणांची पाती करतात त्या लोखंडाचं केलेलं नसतं. त्यालाही भावभावनांनी बांधून टाकलेलं असतं. प्रत्यंचेशिवाय धनुष्य नाही आणि भावनेशिवाय मनुष्य नाही. म्हणूनच होऊ घातलेल्या माझ्या पत्नीची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर नित्य उभी राहत होती. मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजत होते. कशी वागेल ती माझ्याबरोबर? माझा स्वभाव, माझं जीवन, ध्येय तिला बरोबर समजेल काय? कदाचित माझ्या स्वभावात दोष असतील तर ती ते समजावून घेईल काय? कारण माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्याच्या स्वभावात त्याला नकळत असंख्य दोष लपलेले असतात. बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे पडसाद मनावर उमटलेले असतात. ते माणसाच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत. क्षणोक्षणी ते प्रकट होत असतात. म्हणूनच परस्परांच्या स्वभावातले असे दोष पती-पत्नींना तरी नीट माहीत असावे लागतात. वैवाहिक जीवन म्हणजे दोन चक्रांचा रथ. पती-पत्नी ही ती दोन चक्र. ही दोन्ही चक्र ठीक समतोल असली तरच तो चालतो. नाहीतर अंती तो धरणीत रुततो. ज्यांना हे पटत नाही ते केवळ एक विलास म्हणूनच विवाह करतात. चांगली तलम वस्त्र परिधान करून फिरतात. अशी माणसं म्हणजे उत्तम वस्त्रांतील केवळ पशु. त्यांचा संस्कृतीचा टेंभा खोटा असतो. त्यांच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या तशाच विलासी आणि मूर्ख जन्मतात. हत्तीच्या पायाखाली मुंग्यांचं वारूळ सापडलं की त्यातील लाखो मुंग्या जशा चेंदामेंदा होऊन जातात, तशीच काळाच्या गजराजापुढं त्यांच्या वंशजांची अवस्था होते. मुंग्यांच्या संख्येला कधीच किंमत नसते, कारण त्या क्षुद्र असतात. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या होणाऱ्या पत्नीची मूर्ती उभी होती. एक कर्तव्यदक्ष पती म्हणून, एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून माझ्या विवाहाला माझ्या राज्याभिषेका इतकंच महत्त्व होतं. वृषाली माझी जीवनसाथी होणार होती. प्रयागात माझ्या चरणांवर वाहिलेला आपल्या जीवनाचा घडा ती तसाच माझ्या चरणांवर ठेवणार होती. सत्यसेन माझा मेहुणा होणार होता. एका सारथ्याचं एका सारथी कन्येशी जन्माचं नातं जोडलं जाणार होतं. म्हणूनच तिची गोलाकार शंखासारखी नितळ आकृती माझ्या डोळ्यांसमोर एकसारखी नाचत होती. तिच्या साह्यानं माझं जीवन म्यानातल्या खडगासारखं निर्धास्त होणार होतं. म्यानात खडक कधी गंजत नसतं, उलट ते अधिक धारदार राहतं. माझ्या लेखी वृषाली म्हणजे पृथ्वीवर अवतरलेलं साक्षात अप्सरेचं एक प्रतिचित्र होतं. खरोखरच स्त्रीच्या सौंदर्यात किती प्रभावी सामर्थ्य असतं. नियंता हा जर एक जग रंगविणारा कुशल रंगारी असेल, तर स्त्री ही त्यानं रंगवलेली सर्वश्रेष्ठ रंगाकृती म्हटली पाहिजे. सर्व जग रंगवून झाल्यावर शेवटी निर्वाणीच्या हातानं आणि सर्वात प्रभावी कुंचल्यानं रंगविलेली पूर्णाकृती.
वृषालीच्या नावाबरोबरच वायूच्या झुळकीसरशी एखाद्या मिटलेल्या कळीच्या पाकळ्या हळुवार उमललेल्या जाव्यात, तशा माझ्या अनेक मधुर स्मृती फुलविल्या जातात. कधी कधी माणसानं केवळ दैवावरच विश्वास ठेवावा असं वाटू लागतं, कारण स्मृतिपटलावरील अनेक नाट्यमय घटना माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आखाड्याच्या रात्री मला सत्यसेन गंगेच्या काठावर भेटला होता. त्याला माझी गाठ घे असं मी सांगितलं होतं. त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मला भेटला. मी त्याची दुर्योधनाजवळ थोडी वाखाणणी केली. त्याला आपल्या सैन्यात कुठं तरी ठेवावं असं मी म्हणताच दुर्योधनानं त्याला लागलीच आपल्या राजरथाचा सारथी म्हणून नेमूनही घेतलं. सत्यसेनाच्या व्यवसायाचा प्रश्न मिटला. थोड्याच दिवसात त्यानं आपल्या सामर्थ्यातील कौशल्यानं दुर्योधनाची कृपाही संपादन केली. मी, बाबा आणि शोण युद्धशाला सोडून राजवाड्यावर राहू लागलो, कारण मी आता अंगराज झालो होतो. माझ्यासाठी स्वतंत्र राजवास्तू होती, दासदासी होत्या आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता तो माझ्यावरील दुर्योधनाचा आग्रही लोभ. त्याच्या सर्व बंधूंचंही माझ्यावर प्रेम होतं. जरी मी राजवाड्यावर आलो होतो तरीही नेहमीप्रमाणे रोज पहाटे गंगेवर जात होतो. तेथून भर 2 प्रहरी परतत होतो. जाताना 2 चषक गाईंचं दूध पिऊन जाई. गंगेवर जाऊन सूर्यपूजा करणं हा माझा रोजचा नियम होता. सूर्यदेवांना गंगाजलाचं अर्घ्य दिल्याशिवाय माझा दिवस सार्थकी लागत नव्हता. असाच मी एकदा गंगेवर गेलो होतो. स्नान आटोपून नेहमीप्रमाणे अर्ध्यासाठी ओंझळभर पाणी मी घेतलं. माझ्यापासून 20-25 पावलांवरच उजव्या बाजूला गंगेचा घाट होता. त्याच्या दगडी पायदंड्या धुसर प्रकाशात अस्पष्ट दिसत होत्या. माझ्या ओंझळीतील पाणी थेंबाथेंबांनी परत गंगेच्या पात्रात समंत्र एकरूप होत होतं. रिक्त झालेली ओंझळी मी परत भरून घेत होतो. माझ्या गुरुला मी ती श्रद्धेनं अर्पण करीत होतो. आजपर्यंत मी अशा किती भाव ओंझळी अर्पण केल्या होत्या याची गणती नव्हती. गेली कित्येक वर्ष मी हे श्रद्धेनं करीत आलो आहे. जीवनाच्या अंतापर्यंत मी ते तसंच करणार आहे. श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ. माझी ही गुरुवरची श्रद्धा मी प्राणपणानं जपली होती आणि शेवटपर्यंत मी ती जपणार आहे. सगळ्या हस्तिनापुराला आता ते चांगलं माहीत झालं होतं. सकाळच्या 3 प्रहरी कर्ण कुठं आहे असा हस्तिनापुरात कुणालाही प्रश्न विचारला असता तर प्रत्येकानं निर्धास्तपणे उत्तर दिलं असतं, गंगेच्या काठावर. नित्यासारखा मी त्या दिवशीही एका ओंझळीनं माझ्या श्रद्धेचा घट भरत होतो. पूर्व दिशा नुकतीच कुठं उजळू लागली होती. क्षणात निळ्या साम्राज्याचा सोनेरी सम्राट आपल्या रथाचे किरणरूपी हजारो घोडे उधळीत पूर्व क्षितिजावर हसत उभा राहिला. पशुपक्ष्यांनी मंजूळ आवाज काढून त्याचं स्वागत केलं. गंगेच्या पैलतीरावरची हिरव्यागार लुसलुशीत गवताची असंख्य पाती अंग झटकून तरारली. त्यावरचे हिरवे हिरवे टोळ आपली गवताची मऊ शय्या सोडून पटापट इकडे तिकडे उडू बागडू लागले. तृणपात्यावरचे दवबिंदू सोनेरी रुपेरी रंगात चमकू लागले. कुरणातील गायींची गोंडस वासरं पुष्टमाना वाकड्या तिकड्या करून बागडू लागली. पक्ष्यांनी पंख झटकून किलबिलत चाऱ्यासाठी घरटी सोडली. काही कारंडव पक्षी फडफडत मध्येच गंगेच्या पाण्यावर झेपावू लागले.
पंख पाण्यात भिजताच परत वर झेपावून आकाशात भरारी घेऊ लागले. मंदिराचे डौलदार कळस सोनेरी रंगात उजळून निघाले. गंगेच्या असंख्य लहरी सोनेरी वस्त्र पांघरून चमचमत एकमेकींशी नृत्यगीत गुणगुणत फेर धरून नाचू लागल्या. सगळं चराचर कसं चैतन्यानं कुदू लागलं. जगाला उजळणारा तो अक्षय महादीप माझ्या कानांतील कुंडलांना गोंजारू लागला. माझ्याशी एका अबोल भाषेत बोलू लागला. डोळे सताड उघडे ठेवून एकटक पाहत मी ते तेज घटाघटा पिऊ लागलो. माझ्या मनाची ही तेजाचा रस डोळ्यांनी पिण्याची इच्छा कधी तृप्त का होऊ नये तेच मला कळत नसे. कधी कधी तर ते तेज मी अखंड दिवसभर डोळ्यांनी प्राशन केलं होतं. तरीही मी अजून अतृप्तच होतो. माझ्या मनाला तेजाची लागलेली ही तृष्णा कसल्या प्रकारची असावी हे माझं मलाच कळलं नव्हतं. कदाचित जीवनाच्या अंतापर्यंत ते मला कधी कळलंही नसतं. नेहमीच्या या सूर्यदेवाकडं पाहण्याच्या सवयीनं माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या मात्र मोठ्या झाल्या होत्या. अश्वत्थामा तर नेहमीच मला म्हणत होता, कर्णा, तुझ्या निळ्या डोळ्यांत चमकणाऱ्या सोनेरी रुपेरी बाहुल्या म्हणजे निळ्या आकाशात प्रकाशमान होणारे सूर्यचंद्रच वाटतात. असं माझं हे सूर्याराधनेचं व्रत नित्य चालू होतं. देहाचं भान हरपून जाई, मन हलकं होई. त्या दिवशीही माझी अशीच अवस्था होत होती. पण एकाएकी घाटाच्या दिशेनं आलेली एक आर्त किंचाळी माझ्या कानात बाणासारखी घुसली. कुणीतरी वाचवा वाचवा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडलं. मी झटकन मान वळवून घाटाकडं पाहिलं. सगळा भव्य घाट निर्मनुष्य होता. एक मातीचा घडा मात्र उपडा होऊन गंगेच्या पाण्यावरून हिंदकळत दूर चालला होता. रुपेरी सोनेरी लाटांत एक कर्दळीच्या दंडासारखा नितळ हात पाण्याच्या पृष्ठभागावर वळवळत होता. कंकण चमकत होती. मधूनच तो हात झटकन पाण्याखाली अदृश्य होई. काठावरच्या शेवाळलेल्या पायदंडीवरून पाणी भरताना कोणत्या तरी ललनेचा गंगेत तोल गेला होता. नेहमीच दुरून आकर्षण दिसणारं तिचं सखोल पाणी आज कुणाला तरी कायमचं आपल्या उदरात घेऊ पाहत होतं. त्या हाताच्या पाण्याबाहेर होणाऱ्या चळवळीत मदतीची आर्त हाक होती. मी अंगावरचं अधैर्य सावरलं आणि घाटाच्या दिशेनं धावू लागलो. घाटावर येताच माझं शरीर मी सगळं गंगेच्या पात्रात झोकून दिलं. बराच वेळ पाण्याच्या आत मी डोळे उघडून पाहत होतो. कुंडलांना काही धाडसी लहान लहान मासे व्यर्थ लुचत होते. थोड्या वेळातच पाण्याखाली खोल बुडत जाणारी एक मानवी आकृती दिसली. जवळ जाताच त्या आकृतीनं मला कडकडून मिठी मारली. मृत्यूच्या दारात जीव किती असहाय्य असतो. तो जात गोत समाज धर्म प्रतिष्ठा लिंगभेद काही पाहत नसतो. तो पाहतो केवळ स्वतःचं अस्तित्व. ती एक स्त्री होती तरीही तिनं मला कवटाळलं होतं. मृत्यूच्या द्वारात घोटाळणाऱ्या एका जीवाची दुसऱ्या एका जीवनाला मला पदरात घे म्हणून मारलेली होती ती मिठी. ती मिठी मलाही गंगेच्या तळाशी नेऊ शकली असती म्हणून प्रथम मी स्वतःला सोडवून घेतलं आणि तिच्या मुक्त केसांच्या मिळतील तेवढ्या बटा मुठीत घट्ट पकडून काठाच्या दिशेनं सरासर पाणी कापू लागलो. त्या तशा अवस्थेतही एक विचार माझ्या मनात चमकून गेला. माझी गुरुपूजा अर्धवटच राहिली होती. पाणी कापता कापता गंगेतूनच सूर्यदेवांकडं पाहत मी पुटपुटलो, गुरुदेव क्षमा करा. कधी कधी नियमाला अपवाद निर्माण होतो.
ती स्त्री केसांबरोबर ओढली जात होती. मी काठावर आलो. त्या मूर्छित स्त्रीला कसं तरी पाण्याबाहेर काढलं. तिचा चेहरा पाहताच मात्र मी आश्चर्यानं स्तब्धच झालो. क्षणभर काही सुचेना. ती वृषाली होती, सत्यसेनाची बहीण. डोळ्यांपुढं क्षणात प्रयागचा प्रसंग उभा राहिला. तिच्या घड्यातलं पाणी माझ्या वस्त्रावर पडून माझी वस्त्र भिजली म्हणून त्यावेळी ती किती लाजली होती. केवळ एकदाच तिनं माझ्याकडं पाहिलं. त्यानंतर तिनं जी धरतीला दृष्टी खिळवली होती ती काही पुन्हा वर उचलली नव्हती. पायाच्या नखानं भूमी उकरून उकरून तिनं खड्डा तयार केला होता. त्यावेळची वृषाली म्हणजे वाऱ्याला लाजून पानांआड आपलं मुख लपवणारी एक लाजाळू कळी होती. तर आताची वृषाली म्हणजे एखाद्या डहाळीवर विसावलेलं उमललेलं पुष्प होतं. दवाच्या बिंदूंनी प्राजक्ताचं झाड चिंब न्हावं तशी ती दिसत होती. तिच्या चर्येवर कसलेही भाव नव्हते. झोपी गेलेल्या अर्भकासारखी तिची मुद्रा शांत होती, निरागस होती. गंगेच्या पात्रातून चुकून मी एखादी अरागस जलकन्या बाहेर काढली की काय असं मला वाटलं. ज्या हातांनी अर्घ्य देत होतो त्याच हातांवर तिचा अचल देह घेऊन पूर्वेकडं पाहत तसाच मी क्षणभर उभा राहिलो. एक चमत्कारिक विचार माझ्या मनात डोकावून गेला. वाटलं की असाच रमणीय सूर्योदय असावा. वृषाली माझ्या बाहूत अशी असावी. मीही भिजलेला, तीही भिजलेली. काळाची गतीच थांबावी. गंगेच्या चंचल अस्थिर पाण्यात आम्हा दोघांचं प्रतिबिंब असंच हिंदकळत राहावं. कारंडव पक्ष्यांनी अशीच मधुर गाणी गावीत. पण क्षणातच मी तो विचार अंगावरची पाल झटकतात तसा झटकन झटकून टाकला. मला माझी तीव्र खंत वाटली. कितीही झालं तरी ती एक परस्त्री होती. तिचा अचल देह मी एका प्रशस्त पायदंडीवर अलगद ठेवला. तिच्या अंगावरून निथळणारं पाणी पायदंडीवरून ओघळत परत गंगेत मिसळू लागलं. काय सांगणार होतं ते तिला? अर्धा घटका ती शुद्धीवर आलीच नाही. किती किती निरागस दिसत होती ती. भिजलेलं वस्त्र तिच्या अंगाला जागजागी चिकटलं होतं. पाण्याचे चुकार मुकार बिंदू तिच्या गोऱ्या गोल मुखकमलावर ठिकठिकाणी थबकून चमचमत होतं. त्यांच्यावर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन तिच्या गालांवर विखुरले होते. तिची त्यावेळची देहलता म्हणजे गंगेचं एक ऐटदार चंदेरी वळणच मला वाटलं. काठावर ठेवलेल्या कोरड्या उत्तरीयाची मला आठवण झाली. ते आणण्यासाठी मी लगबगीनं उत्तरीयाजवळ आलो. ते घेऊन तसाच माघारी वळतो तो तिचा श्वास मंद मंद चालू झाला होता. घाटावर तर कोणीच नव्हतं. उत्तरीयानं मी तिच्या मुखावरचे जलबिंदू हाताचा स्पर्शही जाणवणार नाही असे टिपले. तिनं आपली मान थोडीशी चाळवली आणि हळुवारपणे डोळे उघडले. प्रथम तिला आपण कोठे आहोत, मी कोण आहे, काहीच कळलं नाही. बावरल्या नेत्रांनी ती माझ्याकडं एकटक पाहू लागली. कुंडलावर तटलेलं 2 जलबिंदू घरंगळून माझ्या खांद्यावर पडलेलं तिनं पाहिलं आणि एका क्षणात तिला आपण कुठे आहोत, मी कोण आहे या सर्वांची जाणीव झाली. झटकन ती उठून बसली. अंगावरचं ओलं वस्त्र लगबगीनं सावरण्याचा गमतीदार प्रयत्न ती करू लागली. तिनं आपली मान खाली घातली. सावरून उठून उभं राहताना माझं उत्तरीयही तिनं नकळत आपल्या अंगाभोवती तसंच लपेटून घेतलं.
वर उठून गंगेच्या पाण्यात दूरवर वाहत गेलेल्या घड्याकडं बोट दाखवीत मी म्हणालो, माग प्रयागात तुमचा एक घडा फुटला होता. आता हस्तिनापुरात एक घडा गंगेनं कायमचा हिरावून घेतला आहे. कुणासाठी ते तिलाच विचारा. तिनं हिंदकळत दूरवर जाणाऱ्या त्या गंगेतल्या घड्याकडं एक दृष्टिक्षेप टाकला. लाजून खाली मान घालून ती गर्रकन वळली आणि एक एक पायदंडी चढत दूर निघूनही गेली. तिच्या ओल्या पायांचे सुस्पष्ट ठसे घाटाच्या पायदंड्यांवर रांगेत उमटत गेले. जाताना तिनं गोंधळून माझं उत्तरीयही तसंच आपल्याबरोबर नेलं. तिच्या या धांदरटपणावर मी स्वतःशीच हसलो. गंगेतल्या त्या घड्याकडं मी कितीतरी वेळ पाहत होतो. मागून कोणीतरी घाटाच्या पायदंड्या उतरत असल्याची चाहूल लागली म्हणून मी मागं वळून पाहिलं. ते पितामह भीष्म होते. मला पाहताच अगदी सहजपणानं त्यांनी विचारलं, कर्ण, आज अजूनही तू पात्राबाहेर कसा? मी काहीच बोललो नाही. काय बोलणार होतो? माझी साधना काही कारणानं आज अपुरी राहिली आहे असं मी त्यांना कसं सांगणार होतो? केवळ अंगावरच्या ओल्या उत्तरीयातच गंगेवरून परतलेल्या कर्णाकडं त्या दिवशी कितीतरी नगरजन आश्चर्यानं पाहत होते.